नमस्कार, मी आनंदी कराडकर, आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या पत्रकारिता आणि जनसंज्ञापन विभागाची मी विद्यार्थिनी आहे। आज आपल्याकडे वारी या विषयावर बोलण्यासाठी आले आहेत अभय टिळक सर। सर, आपल्या मनापासून स्वागत। सर, आपली थोडी ओळख प्रेक्षकांना करून द्याल? मी अभय टिळक, मी खरा पुण्यातलाच आहे। वारकरी संप्रदायाशी माझा जवळपास आता एक 45 वर्षाचा अनुबंध आहे। आमच्या घरामध्ये वारीची परंपरा वगैरे नाही, पण मला लहानपणापासून आवड आहे। असं अगदी योगायोगाने झालं की 2015 ते 2022 अशी 7 वर्षे मला श्री क्षेत्र आळंदी येथे ज्ञानेश्वर महाराजांचं जे संस्थान आहे, म्हणजे मंदिर आहे, त्या संस्थान कमिटीवरती विश्वस्त म्हणून पुण्याच्या मुख्य सत्र न्यायाधीशांनी, जिल्हा न्यायाधीशांनी माझी नियुक्ती केली। म्हणजे मी फार स्वतःला मी पात्र आहे म्हणून माझी नियुक्ती झाली असं नाही म्हणत। मी माझी कायम धारणा अशी आहे की ज्ञानदेव अतिशय कृपाळू असल्यामुळे त्यांनी मला 7 वर्ष सेवेची संधी दिली। त्याच्यानंतर अगदी योगायोगाने 2018 ते 2023 असा मी आपल्या सावित्रीबाई पुणे विद्यापीठामध्ये, म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये जे संत तुकाराम महाराज अध्यासन आहे त्या अध्यासनाचा प्रमुख म्हणून मी काम करत होतो। मी मुळामध्ये अर्थशास्त्राचा विद्यार्थी आणि आता वारकरी संप्रदायाशी गेले जवळपास 40-45 वर्ष अनुबंध असल्यामुळे केवळ आवड म्हणून मी वारकरी सांप्रदायिक कीर्तन आणि प्रवचन करतो। सर, माझा पहिला प्रश्न असा आहे की वारी म्हणजे काय आणि वारी या शब्दाचा नक्की अर्थ काय? वारी हा जो शब्द आहे ना, याचा साधा अर्थ असा आहे की एखाद्या विशिष्ट ठिकाणी नियमाने जाणं येणं करणं, म्हणजे ज्याला मराठीमध्ये आपण येरझार म्हणतो। त्यामुळे वारी हा येरझार या अर्थानेच वापरला जातो। फक्त महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये वारी या शब्दाला जो अर्थ आहे तो पंढरीची वारी हा अगदी प्रस्थापित अर्थ आहे। कारण जवळपास ही 10व्या 11व्या शतकापासूनची परंपरा अशी आहे की एका विशिष्ट कालावधीमध्ये समूहाने भजन करत संतांच्या पादुका पालखीमध्ये ठेवून पंढरपूरला पायी जायचं, हा जो आचार धर्म आहे वारकरी संप्रदायाचा, याला वारी हा शब्द आहे। आता तसं म्हणतात तर वारी अनेक ठिकाणी असते, म्हणजे ज्यांचा नित्य नियम असतो ते वारीला अनेक ठिकाणी जातात। मी फक्त उदाहरण देतो, पैठणच्या नाथरायांचा एक अभंग आहे की वारी दे गा वारी, तुझ्या वारीचा मी भिकारी, असं नाथांनी खंडोबारायाला म्हटलेलं आहे। किंवा नाथांचा दुसरा अभंग आहे की अहम वाघा सोहम वाघा प्रेमनगरा वारी, सावध होऊनी भजनी लागा देव करा मल्हारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी। त्यामुळे आपलं जे आराध्य दैवत आहे त्याला एका नित्य नियमाने एका विशिष्ट काळात विशिष्ट उपासना म्हणून जाणं हा वारीचा सर्वसाधारण अर्थ आहे। पण मी म्हटल्याप्रमाणे मराठी मनामधली जी वारी आहे ती स्वरूपतः पंढरपूरची वारी आहे। की आपल्याकडे म्हणजे आपण ज्या पुण्यामध्ये आता आहोत, आणि मला खूप असं म्हणजे हा योगायोग असा आहे की ज्या मंदिरामध्ये आपण बसलोय हे पुणे शहरातलं एक जे अत्यंत जुनं मंदिर आहे आणि त्याचं नाव श्री लिंबराज महाराज देवस्थान असं जे आहे, इथे महाराजांची जी समाधी आहे, हे लिंबराज महाराज 1832 साली ज्ञानोबारायांचा जेव्हा पालखी सोहळा आळंदीमधनं हैबतराव बाबांनी सुरू केला तेव्हा अगदी सुरुवातीला त्यांच्या बरोबर जे सगळे सेवेकरी मानकरी होते त्याच्यामध्ये लिंबराज महाराजांचा समावेश आहे। त्यामुळे वारीच्या संदर्भात ह्या प्रश्नाचं आपण पूर्ण करायचं तर ज्येष्ठ वद्य सप्तमीला तुकाराम महाराजांची पालखी देहूतून निघते। ज्येष्ठ वद्य अष्टमीला ज्ञानदेवांचा पालखी सोहळा हा आळंदीबद्दल निघतो आणि आषाढ शुद्ध दशमीला पालख्या पंढरपुरामध्ये पोहोचतात। हा जो कालावधी आहे आणि ही जी परंपरा आहे ती समूहाने भजन करत संतांच्या पादुका बरोबर घेऊन पंढरपूर जायचं, हा वारी शब्दाचा आपल्या भाव विश्वामधला हा अर्थ आहे। सर, खूप लोकांना असं वाटतं की ज्ञानेश्वरांनी वारीची सुरुवात केली, संत ज्ञानेश्वरांपासून या वारीची परंपरा जी आहे ती सुरू झाली, तर हे कितपत योग्य आहे? म्हणजे त्या आधीही वारी होत होती का होत नव्हती? वारी आज ज्या स्वरूपामध्ये आपल्याला दिसते याचे 3 टप्पे सांगता येतील, ते मी सांगतो। पण वारी पंढरपूरला वारी घेऊन जाणं ही प्रथा नेमकी कधी सुरू झाली याचा आपल्याला दस्तऐवजीकरण झालेला कालबिंदू असं सांगता येत नाही।
पण एक निश्चित आहे की ज्ञानदेवांचा संपूर्ण कालावधी हा 13व्या शतकातला आहे. बरोबर. म्हणजे इसवी सन 1275 ते 1296 असा ज्ञानदेवांचा लौकिकातला बरोबर. काळ आहे. ज्ञानदेवांच्या पूर्वी 5 वर्ष नामदेवरायांचा अवतार आहे. म्हणजे इसवी सन 1270 ते 1350 असं 80 वर्षाचं प्रदीर्घ आयुष्य नामदेवरायांना लाभलं. या दोघांच्याही साहित्यामध्ये विशेषतः अभंगांच्या मध्ये वारीचे निर्देश आढळतात. याचा अर्थ असा आहे की आमच्या महाराष्ट्राच्या किंवा मराठी मनाच्या अध्यात्म विश्वामध्ये एक प्रस्थापित आदरमान्य प्रतिष्ठित साधना प्रकार किंवा साधना विधी विशेषतः वारकऱ्यांचा हा साधारणपणे ज्ञानदेव आणि नामदेवरायांच्या काळाच्या आधी किमान 2-2.5 शतकं हा प्रस्थापित झाला असावा असा आपण अंदाज बांधू शकतो. त्यामुळे आपण असं ज्याला आपण काय म्हणू बऱ्यापैकी आत्मविश्वासाने असं म्हणू की साधारण 10व्या-11व्या शतकानंतर हा परिपाठ आपल्या महाराष्ट्रामध्ये चालत आलेला आहे. बरोबर. कारण ज्ञानदेवांचे जे आजोबा होते ते आजोबा पंढरीचे नित्याचे वारकरी होते. हा नामदेवरायांनी त्यांच्या ज्ञानदेवांचं जे चरित्र नामदेवरायांनी लिहिलेलं आहे त्याच्यात हा उल्लेख आहे. त्यामुळे साधारणपणे आपण असं म्हणूया की 10व्या-11व्या शतकापासून ही जी वारीची परंपरा ही एका विशिष्ट काळामध्ये पंढरपूरला जायचं पाहिजे ही साधारणपणे 10व्या-11व्या शतकापासून आहे. सर, वारी म्हणली की डोळ्यासमोर येतो भागवत धर्म किंवा ज्ञानेश्वरांनी किंवा तुकारामांनी जो भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार केला तो डोळ्यासमोर येतो. तर भागवत धर्म म्हणजे नेमकं काय? हा जो भागवत धर्म आहे ना या भागवत धर्माची ज्याला आपण व्याख्या म्हणू ही 3 पद्धतीने सांगितली जाते. एक म्हणजे भागवत म्हणजे काय? भागवत हा भक्त या संज्ञेचा किंवा संकल्पनेचा समानार्थी शब्द आहे. बरोबर. म्हणजे तुकोबारांचा तुम्हाला अभंग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ. महाराज कुणाला सांगतायत त्या अभंगाचं दुसरं चरण असं आहे आई काळजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा. त्यामुळे भागवत म्हणजे भक्त भगवंताचे जे उपासक आहे. त्यामुळे भागवत धर्माचा एक अर्थ असा आहे जो भक्ताचा धर्म. आता इथे धर्म म्हणजे आज ज्या अर्थाने आम्ही धर्म वापरतो तो नाही. भक्ताची जीवन राहती त्याला भागवत धर्म म्हणायचं हा एक अर्थ आहे. दुसरा अर्थ भागवत पुराणामध्ये ज्याचं वर्णन आलेलं आहे तो भागवत धर्म. आणि तिसरा अर्थ जो व्यासांनी मांडलेला आहे तो असा की स्वतः भगवंताने ज्या धर्माचं विधिवत विवरण केलं तो भागवत धर्म. म्हणजे मुळात हा आचार धर्म आहे. आता हा जो भागवत धर्म आहे याचा अगदी अलीकडच्या काळात म्हणजे हे समजा आपण धरू की खूप प्राचीन आहे. कारण भागवत हा जो शब्द आहे त्या भागवत धर्म ही जी संज्ञा आहे ही पहिल्यांदा महाभारतामध्ये आलेली आहे. म्हणजे महाभारताचा जे शांती पर्व आहे त्या शांती पर्वामध्ये जे एक उपाख्यान आहे त्याला नारायणीय उपाख्यान असं त्याचं नाव आहे. हा जो भागवत धर्म आहे याला नारायणीय धर्म असं पण नाव आहे. आणि हा भागवत धर्म कशाला भागवत धर्म म्हणायचं याची व्याख्या व्यासांनी महाभारतामध्ये करून ठेवलेली आहे. तो शब्द अतिशय ती व्याख्या फार परिपूर्ण आहे बरं का. म्हणजे आज याचा आम्ही विचार का करायचा याचं उत्तर तिथे सापडतं. व्यासांनी व्याख्या अशी केलेली आहे की व्यास असं म्हणतात की नारायणो परम धर्म पुनरावृत्ती दुर्लभ प्रवृत्ती लक्षणश्चैव धर्मो नारायणात्मक. म्हणजे व्यासांची व्याख्या अशी केलेली आहे कशाला भागवत धर्म म्हणायचं तर भागवत धर्म ही अशी जीवन जगण्याची हातोटी आहे की ज्याच्यामध्ये प्रवृत्ती आणि निवृत्ती या दोन्ही जीवनाच्या अंगांचा समावेश आहे. म्हणजे वैराग्य पण नाही पूर्ण निवृत्ती पण नाही आणि पूर्णपणे फक्त आपला संसार करणं असं पण नाही. प्रपंच आणि परमार्थ याची सुविहित सांगड या जीवन दृष्टीमध्ये घातली गेलेली आहे. म्हणून त्याला व्यासांनी नारायण परधर्म म्हटलाय. परधर्म म्हटलाय की तो परम आहे श्रेष्ठ आहे. ही जी व्याख्या आहे तुकोबांनी बरोबर हिचा एका अभंगामध्ये वापर केलेला आहे. महाराजांचा अभंग असा आहे की फार अतिशय गोड अभंग आहे तो. महाराज म्हणतात प्रवृत्ती निवृत्तीचे आटोनिया भाग उतरले चांग रसायन. म्हणजे प्रवृत्ती म्हणजे इथे
आपण वृत्ती म्हणजे विचार, बरोबर. प्रवृत्ती याचा अर्थ आपलं जे लौकिक जीवन आहे, आपलं जे भौतिक जीवन आहे हे अधिकाधिक उन्नत, अधिकाधिक प्रगत, अधिकाधिक संपन्न करण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करणं हा प्रवृत्ती शब्दाचा अर्थ आहे. त्यामुळे एकीकडे प्रयत्न आणि निवृत्ती म्हणजे की कुठेतरी आपल्याला तटस्थपणे सुद्धा जगता यायला पाहिजे जीवनामध्ये. त्यामुळे प्रयत्न आणि आवश्यक तेथे टाकस्थ्य याची अतिशय संतुलित ज्याच्यामध्ये सांगड घातलेली आहे अशी जीवन राहती म्हणजे भागवत धर्म. त्यामुळे तुकोबा असं म्हणतात की कुठलंही मानवी जीवन, मग तो कुठल्या जातीचा धर्माचा कुठलाही असो, ते जर संपन्न व्हायचं असेल तर या दोन गोष्टींचं संतुलन जीवनामध्ये पाहिजे. या अभंगाचा शेवट असा आहे, आरोग्यता तुका पावला अष्टांगी, निरविला रंगी निजात्मरंगी. म्हणजे खऱ्या अर्थाने जमचं जीवन जर आरोग्यपूर्ण व्हायचं असेल तर प्रवृत्ती आणि निवृत्ती या दोन्हीचा संगम पाहिजे. आणि हा संगम शिकवणारी जी जीवनदृष्टी आमच्या परंपरेमध्ये ती भागवत धर्म आहे. आता इथे फक्त आणखी एका गोष्टीचा खुलासा करून आपण पुढे जाऊया. इथे तुकोबांनी आरोग्यता हा जो शब्द वापरला आहे. म्हणजे आता मी फक्त गंमत म्हणून सांगतो, आज जी जागतिक आरोग्य संघटना आहे म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने आरोग्य या संकल्पनेची व्याख्या आज अशी केलेली आहे की आरोग्य म्हणजे केवळ निरोगी असणं असं नाही, म्हणजे इट इज नॉट ऍब्सेन्स ऑफ डिझीज. आरोग्य म्हणजे एक अतिशय संतुलित संपन्न जीवनशैली, निरामय ज्याला आपण म्हणतो. त्यामुळे भागवत धर्माचा जो कटाक्ष आहे तो प्रत्येक व्यक्तीला ह्या पद्धतीने जीवन जगता यावं. आणि आणखी एक मुद्दा शेवटचा जो महत्वाचा आहे भागवत धर्माच्या संदर्भामध्ये की आम्ही व्यक्ती बनून जगताना आमचं व्यक्तिगत आयुष्य असतं, बरोबर, पण शेवटी माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. म्हणजे आपण जेव्हा आपलं व्यक्तिगत जीवन जगत असतो तेव्हा आपलं समाजाशी सुद्धा नातं असतं. त्यामुळे व्यक्ती आणि समाज म्हणजे ज्याला आम्ही आपल्या पारंपरिक भाषेमध्ये व्यष्टी आणि समष्टी म्हणतो, या दोन्हीच्या नात्याचा पोत कसा असला पाहिजे हे जो सांगतो तो भागवत धर्म आहे. मी फक्त एक ओवी का सांगतो, कारण आज हे आपल्याला लागू पडतं. ज्ञानदेवांची एक ओवी अशी आहे, मार्गी अंधा सरिसा पुढे देखणा ही चाले जैसा, अज्ञाना प्रगटावा धर्म पैसा आचरोली. हे भागवत धर्माचं सार. किंवा आणखी एक ओवी सांगतो फक्त, एवढी अशी आहे, निम्न भरली आवणे पाणी ढळोची नेणे, तेवी श्रांता तोषवणी जाणे सामोरे. या दोन्ही गोष्टींचा मी फक्त अर्थ सांगतो. गांधी असं म्हणतात की एखादा समजा दिव्यांग आहे, त्याला दृष्टीचं लेणं नाहीये, त्याला जसा डोळस माणूस हाताला धरून योग्य मार्गाने नेतो तसं समाजामध्ये जे विवेकी आहेत व्यक्ती त्यांनी संपूर्ण समाजाला हात धरून योग्य नीतीच्या मार्गाने न्यायचं असतं. ही जी जबाबदारी आहे म्हणजे व्यक्ती आणि समाज यांच्या नात्याचं हा जो पोत आहे हा भागवत धर्म सांगतो. आणि त्यांनी दुसरी ओवी जी आहे की निम्न भरली आवणे पाणी ढळोची नेणे, हा साधा व्यवहारातला आपला अनुभव आहे की समजा रस्त्याने पाणी जात आहे किंवा आपण हा शेतातला प्रसंग आहे की आम्ही पाटामध्ये पाणी सोडल्यानंतर समजा मध्ये खड्डा असेल तर आपण बघा हा साधं निरीक्षण किती ज्ञानदेवांचं म्हणजे अचूक आहे. बघा पाणी आपली वाट सोडतं, आधी खड्डा वरतो मग पुढे जातो. ज्ञानदेव म्हणतात याला भागवत धर्म म्हणतात. म्हणजे आपण आपलं जीवन जगत असताना तेवी श्रांता तोषवणी जाणे सामोरे या. आपल्या परिसरामध्ये जर कोणी दुःखी कष्टी उदास श्रांत असे असतील तर आपल्या परीने त्यांचं दुःख हलकं करत मग आपण आपलं जीवन जगणं म्हणजे व्यक्तीला एक सामाजिक जबाबदारी आहे आणि ती तिने पाळली पाहिजे. ही जी भूमिका आहे ती भागवत धर्माची आहे. त्यामुळे भागवत धर्म हा असा खऱ्या अर्थाने आमच्या व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनाची संतुलित धारणा करणारा जो विचार आहे तो भागवत धर्म. म्हणजे भागवत धर्म खऱ्या अर्थाने परिपूर्ण आहे असं खरं अर्थ. मग या भागवत धर्मामध्ये आणि वारीमध्ये आपले जे सगळे संत मंडळी आहेत म्हणजे संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम हे तर प्रख्यात संत आहेत, पण ज्यांची नावं सुद्धा काही लोकांना माहित नाहीयेत, अशा सगळ्या संतांचं वारीमध्ये काय योगदान आहे? मी सांगू का, हा म्हणजे आपण जर ज्याला आम्ही वारकरी संप्रदायाची संत परंपरा म्हणतो की ज्याचा उगम ज्ञानदेवांचे मोठे भाऊ निवृत्तीनाथ तिथपासून ते तुकोबांचे शिष्य निळोबारा आहे आपल्या पिंपळनेरचे, ही अखंड परंपरा आहे. म्हणजे निवृत्तीनाथ ते निळोबारा आहे अशी ही जी परंपरा आहे. या परंपरेमध्ये आपण जर बघितलं तर जवळपास
36 संत विभूतींचा समावेश आहे. बर. म्हणजे ज्ञानदेवादी 4 भावंड, हो. नामदेवराय, नामदेवरायांच्या घरामध्ये जनाबाई माऊलीं सकट एकूण 14 लोक होते. नामदेवरायांचे समकालीन चोखोबाराय, चोखोबारायांचं संपूर्ण कुटुंब संत आहे. कारण चोखोबाराय, सोयराबाई, त्यांचा मुलगा कर्ममेळा, त्यांची बहीण निर्मळा, चोखोबांचा मेवणा म्हणजे निर्मळेचा ते पती बंका, हे सगळे संत आहेत. सावता महाराज, नरहरी महाराज, गोरोबा काका, बरोबर. ही सगळी संत मंडळी. त्याच्यानंतर नाथराय म्हणजे एकनाथ महाराज, तुकोबाराय, तुकोबारायांचे धाकटे बंधू कान्होबा, तुकोबारायांचे दुसरे शिष्य म्हणजे एक पिंपळनेरचे आपण जसं म्हटलं निरोबा आणि बहिणाबाई, ही सगळी जर आपण घेतली तर ही जवळपास सगळी ज्याला आपण म्हणतो संत परंपरा, ही सगळी भागवत धर्माची आहे. या प्रत्येकाने हे जे भागवत धर्माचा जो गाभा आहे तो जगून दाखवलेला आहे. मी मला उदाहरण देतो. हे बघा, आम्ही असं म्हणतो की माणसात म्हणजे हे आमचं जे भारतीय मन आहे ते असं म्हणतं की जीवनामध्ये महत्वाचं काय, तर जीवनामध्ये मोक्ष महत्वाचं. बरोबर. आता मोक्ष म्हणून सगळ्यांनी कामधंदे सोडून दिले तर आपलंही जीवन चालणार नाही, लोकांचं पण चालणार नाही, कुठलंच चालणार नाही. म्हणून मोक्षाची व्याख्या आमच्या सावता महाराजांनी अशी केलेली आहे, स्वकर्मामध्ये व्हावे रत, मोक्ष मिळे हापोहाप. म्हणजे आपल्या वाट्याला आलेलं जे काम आहे, मग ते कुठलंही असो, म्हणजे तुमची जात, वर्ण, धर्म, पंथ, भाषा, लिंग, प्रांत कुठलाही असो, तुम्ही कुठल्याही आश्रमामध्ये असा, ब्रह्मचारी असो, गृहस्थ असतो, वानप्रस्थ असो अथवा संन्यास असो, तुम्ही कुठल्याही व्यवसायात असा, काम किती महत्वाचं आहे हे इथे त्याला मोल नाहीये, ते आपण किती प्रामाणिकपणे करू. त्यामुळे भागवत धर्माने शिकवलेली जी भक्ती आहे ती या अर्थाने कर्मप्रधान आहे, ती कर्म सोडायला सांगत नाही. बरोबर. सावता महाराजांचे म्हणून शब्द काय आहेत, स्वकर्मामध्ये व्हावे रत, मोक्ष मिळे हातोहात. म्हणजे आमचे सावता महाराज, चोखोबाराय, नरहरी सोनार, गोरोबा, हे सगळे त्या कर्ममय भक्तीचा आम्हाला संदेश देणारे संत आहेत. बहिणाबाई ज्या आहेत तुकोबांच्या शिष्या, त्यांचं तर तुम्ही म्हणजे चरित्र वाचलं तर थक्क होऊन जातो. त्यामुळे हा जो भागवत धर्माचा विचार आहे, हा भागवत धर्माचा विचार त्याची जी ज्याला आपण सैद्धांतिक मान्य आहे ती ज्ञानेश्वरीमध्ये आहे, नामदेवरायांच्या अभंगामध्ये आहे, तुकोबांच्या गाथेमध्ये आहे, नाथांच्या भागवतामध्ये आहे आणि ह्या सगळ्या संतांच्या अभंगवाडीमध्ये आहे. पण ते केवळ शब्द नाहीयेत, त्याला अनुसरून वारकरी जीवन कसं असतं याचा वस्तुपाठ सगळ्या संतांनी दिलेला. त्यामुळे हा केवळ थिअरिटिकल पार्ट नाहीये, हा केवळ सिद्धांत नाहीये, ही जगण्याची रीत आहे आणि ह्या पद्धतीने जगता येतं हे या संतांनी दाखवून दिलेलं. त्यामुळे या सगळ्या संतांच्या पालख्या पंढरपूरला येतात. म्हणजे या पालखी सोहळ्याचा जो आरंभ झाला तो तुकोबारायांचे तिसरे चिरंजीव नारायण महाराज यांनी केला. 1685 साली तो देहूहून सुरू झाला. 1832 पासून ज्ञानदेवांची पालखी आळंदीहून हैबतराव बाबा आरफळकर घेऊन यायला लागले. नेत्रवले लिमराज महाराज हे त्यांच्याबरोबर मानकरी सेवेकरी होते. आज जर आपण पंढरपूरला गेलो तर आषाढ शुद्ध दशमीला म्हणजे एकादशीच्या आदल्या दिवशी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जवळपास 150 संतांच्या पालख्या या आता पंढरपूरला येतात. त्यामुळे म्हणजे याचं बी अगदी सांगतो, याचं फार सुंदर वर्णन ज्ञानदेवांनी केलंय, ते करून सांगून आपण पुढे जाऊ. ज्ञानदेव असं म्हणतात की का फेडीत पापताप, पोखीत तीरींचे पादप, समुद्रा मिळे आप गंगेचे जायचे. म्हणजे उगमापासून निघालेली गंगा ही समुद्राला मिळते, पण जाताना ती दोन्ही तीरावरच्या वृक्षराजीला जीवनदान देते. पादप म्हणजे वृक्ष. तसं आपापल्या ठिकाणाहून म्हणजे तुकोबाराय देऊन निघतात, ज्ञानदेव आळंदीहून निघतात, नाथ पैठणहून निघतात. हे सगळे संत त्या संतांच्या पालख्या या आपापल्या ठिकाणाहून निघून, समजा पंढरी हा आमचा महासागर आहे, त्या पंढरी महासागराला भेटण्यापूर्वी ठिकठिकाणच्या सगळ्या संप्रदायाला सकारात्मक प्रवृत्तींना संजीवन देत पुढे जातात. ही जी भक्ती आहे ना, ही गतिमान भक्ती. गतिमान भक्ती हा वारीचा प्राण आहे. एका अभंगामध्ये असं वर्णन आहे की ज्ञानदेवे रचिला पाया उभारले देवालय आणि तुका झालासे कळस, आणि त्या भागवत धर्माच्या मंदिराचा ध्वज होण्याचं भाग्य बहिणाबाईंना मिळालं.
तर या स्त्री संतांचं महत्व काय आहे वारीमध्ये? स्त्री संत मी खरं जाऊ का, हा एक अतिशय वेगळा, अतिशय गोड असा अभ्यासाचा वेगळा प्रांत आहे. बरोबर. मला अत्यंत आनंद असा वाटतो की ज्याला करायचा अभ्यास, आळंदी देवस्थानचे निवृत्त माजी मुख्य विश्वस्त डॉक्टर शिवाजीराव मोहिते हे आपल्या पुणे विद्यापीठामध्ये डीन होते आर्ट्स फॅकल्टीचे. त्यांनी या वारकरी परंपरेमधल्या जेवढ्या संत विभूती आहेत महिला, त्यांच्या अभंगांची वेगळी गाथा काढलेली आहे. म्हणजे आपण जर सुरुवात करतो मुक्ताबाई, मुक्ताबाईंच्या समकालीन जनाबाई, जनाबाईंच्या समकालीन सोयराबाई चोखोबांची धर्मपत्नी, सोयराबाईंची बहीण निर्मळा. त्याच्यानंतर आपण थोडं जर पुढे आलो तर मी म्हटल्याप्रमाणे बहिणाबाई या त्याच्यामध्ये आहेतच. महाराष्ट्राच्या बाहेर मीराबाई ज्या आहेत त्या या संप्रदायाशी जोडलेल्या आहेत. आता या प्रत्येकीचं योगदान वेगळं आहे. म्हणजे आपण फार दिवसा वेळ घालवत नाही, अगदी थोडक्यात सांगायचं तर आता मुक्ताबाईंचा प्रधान घेऊ. मुक्ताबाई हे असं तत्व आहे की संत कुणाला म्हणायचं याची व्याख्या त्यांनी केलेली आहे. म्हणजे संत जेणे व्हावे जग बोलणे सहावे, तरी चांगी थोरपण जया नाही अभिमान. की जर संत व्हायचं असेल तर जगाचे आघात हे सहन करावे लागतात. तुकोबांनी हीच व्याख्या केली आहे. तुका म्हणे तोची संत सोशी जगाचे आघात. आणि जे ज्ञानदेव तत्कालीन समाज व्यवस्थेला विटून ताकीचा दरवाजा बंद करून बसले होते, त्यांना ताकीचा दरवाजा उघडायला लावणं हे मुक्ताबाईंचं अतिशय मोठं कार्य आहे. कारण भागवत धर्माला अभिप्रेत असणारा जो संत आहे किंवा जो संतत्व आहे ते समाजाभिमुख असलं पाहिजे. ही जी भूमिका आहे, म्हणजे मला मुक्ताबाईंचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय वाटतं, त्यांनी पूर्णपणे नवीन शब्दाला वेगळा आयाम दिला. आम्ही योगी म्हटल्यानंतर काय म्हणतो, जो तपस्वी आहे, विरागी आहे, संन्यासी आहे, किंवा आपण म्हणतो तसं की यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी या 8 पायऱ्या ज्याला अवगत आहेत तो योगी. मुक्ताबाई योगी शब्दाची व्याख्या बदलतात. योगी पावन मनाचा जो सहाय्य अपराध जनाचा, ज्याचं मन पवित्र आहे आणि जगाचे आघात जो पोटामध्ये घालतो त्याला योगी म्हणा. हा संपूर्ण नवीन आयाम, संतत्वाची व्याख्या समाजाच्या सापेक्ष स्थिर करणं हे मुक्ताबाईंचं अतिशय मोठं योगदान आहे. जनाबाईंचं तुम्हाला कल्पना येणार नाही. जनाबाईंचे आपण अभंग वाचा, आपल्याला असं वाटतच नाही की पंढरपूरचा श्री विठ्ठल हा कुठेतरी देवाऱ्यामध्ये उभा आहे म्हणून. तो जनाबाईंबरोबर अखंड वावरतोय. तुम्ही अभंग तुम्ही आपण किशोरीबाई आमोणकरांचा अभंग आहे बघा, जनी जाय पाणी असी मागे धावे ऋषिकेशी. म्हणजे अखंड ते देवत्व माझ्या आजूबाजूला आहे आणि माझे सगळे कष्ट तो हलका करतोय. ही जी भावना आहे, म्हणजे देव आपल्या घरातला कुटुंबातला घटक आहे, त्याच्याशी आपला अखंड संवाद आहे. ही पूर्णपणे नवी प्रचिती ही जनाबाई आपल्या आणून देतात. सोयराबाई ज्या आहेत, सोयराबाई हे चोखोबांची धर्मपत्नी आहे. तुम्हाला मी खरं सांगतो, इतका मूलभूत विचार 13व्या शतकामध्ये सोयराबाई म्हणतात की त्यावेळेचं संपूर्ण जे मध्ययुग आहे, जातीपाती, विटाळ, बाटला माणूस, हे सगळे जे विचार त्यावेळी होते. सोयराबाई अतिशय महत्वाचा प्रश्न असा विचारतात की सोयराबाई म्हणतात की देहासी विटाळ म्हणती सकळ, आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध. तिथे असं म्हणतात की तुम्ही म्हणता विटाळ आहे, हा शिवला किंवा विटाळ झाला, स्त्रीला विटाळ आहे. मग सोयराबाई असं म्हणतात की अहो विटाळ हा देहाला आहे, तुमच्या हा आपल्याला नाही. मग कशाचा तुम्ही विटाळ मानता? इतका मूलभूत प्रश्न तत्कालीन समाजमानाला विचारणं आणि त्या समाजमानाला अंतर्मुख व्हायला भाग पडणं हे सोयराबाईंचं अतिशय मोठं कर्तृत्व आहे. आणि शेवटचा फक्त एक मुद्दा, बहिणाबाई जी असतो कोबांच्या, बहिणाबाईंचा तुम्हाला एक अभंग सांगतो. बहिणाबाई पुन्हा बहिणाबाई काय करतात, तत्कालीन समाज पुरुषाला प्रश्न विचारतात. बहिणाबाईंचा एक अभंग असा आहे, वेद हाका देती पुराणे गरजती, स्त्रियेच्या संगती देवकैचा, मी तो सहज स्त्रियेचाची देह, परमार्थाची सोय हाताकैची. म्हणजे अगदी साध्या याच्यात आपल्याकडे परंपरेत असं म्हणतात की ज्या माणसाला परमार्थ करायचा आहे त्याने संसार सोडला पाहिजे. का? कारण बाई किंवा स्त्री ही प्रचंड मोठी प्रपंचातली धोंड आहे, परमार्थातली धोंड आहे. बहिणाबाई असं म्हणतात की हे तुमची सगळी वेद पुराण जर असं म्हणत असतील की स्त्री ही परमार्थातली धोंड आहे, मी जन्मता निसर्ग सिद्ध स्त्री आहे, मी काय करायचं? म्हणजे कुठेतरी
एका पद्धतीने आपण असं म्हणूया की विवेकाला बगल देऊन ज्यावेळी समाजमन विचार करायला लागतं त्यावेळी त्या समाजमनाला अंतर्मुख बनवणं हे या वारकरी परंपरेतल्या सगळ्या महिला संतांनी केलेलं आहे. हे त्यांचं अतिशय मोठं योगदान. सर, रामकृष्ण हरी आपल्या सगळ्या म्हणजे वारकऱ्यांचाच नाही सगळ्यांचाच मंत्र आहे, महामंत्र आहे आमचा. महामंत्र आहे. तर त्यातला राम कळाला, कृष्णही कळाला. पण जर आपण वारीला पंढरपूरला जातो विठ्ठलाचं दर्शन घ्यायला, तर मग रामकृष्ण हरी यामध्ये शेवटचा हरी काय, तिथे विठ्ठल का नाहीये? आणि हरी आणि विठ्ठल वेगवेगळे आहेत का? हे बघा, हे सगळे एकच आहेत. म्हणजे मी हे केवळ चलाखीचं उत्तर नाही देत आहे. तुकोबांचा कामंग असा आहे, महाराज असं म्हणतात, तुका म्हणे जे जे बोला ते ते शोभे या विठ्ठला. त्याला कुठलंही नाव दिलं तरी तो शोभून दिसतो. बरोबर. आता रामकृष्ण हरी हा जो आहे, जी आमची म्हणजे तुकोबांनी याचा उच्चार करून ठेवलेला आहे की हा मंत्र त्यांना त्यांचे सद्गुरू बाबाजी चैतन्यांकडनं प्राप्त झाला. तुकोबांनी शब्द असा वर्णन असं केलेलं आहे, सापडविले वाटे जाता गंगा स्नाना मस्तकी तो दाना ठेविला कर भोजना मागती तुप पावशेर परिला विसर स्वप्ना माझी पण मंत्र दिला रामकृष्ण हरी. हा बाबाजी चैतन्यांनी तुकोबारायांना दिलेला जो गुरु मंत्र आहे तो आमच्या संप्रदायाचा प्राण आहे. आता जर गंमत आहे, आपल्या भागवतामध्ये विष्णूंचे जे 10 अवतार आहेत त्याच्यापैकी राम हा 7वा अवतार आहे आणि कृष्ण 8वा अवतार आहे. बरोबर. त्यामुळे रामकृष्ण हरी हा जो मंत्र आहे त्याच्यामध्ये 7व्या आणि 8व्या अवताराचं आपोआप आपल्याला स्मरण होतं. हरी हे जे आहे, हरीचा साधा व्यवहारातली एक त्याची उपपत्ती अशी सांगितली जाते, जो सर्व प्रकारे भक्ताची संकट भक्ताचा व्यामोह हरण करतो तो हरी आहे. त्यामुळे हा पंढरीला जो आमचा पांडुरंग विटेवरती उभा आहे तो त्याच्याकरता उभा आहे की प्रेमावाची तो उदार देता नाही साना थोर आणि तो प्रत्येक जो शरण जाईल त्याचं सगळं तो दुःख हरण करतो. म्हणून रामकृष्ण हरी हे जे आहे ही एकाच त्या विष्णू तत्वाचीच 3 नाव आहेत. फक्त म्हणजे व्याख्या अशी आहे, रामाची ज्ञानदेवांचा एक हरिपाठामध्ये फार गोड ओळी आहे, सर्वागती राम देहादेही एक सूर्य प्रकाशक सहस्रश्मी. तसं प्रत्येक चराचरामध्ये जे रमलेले तत्व आहे ते राम. कृष्ण आकर्षून घेणं, हरी हरण करणं. त्यामुळे ही त्या परतत्वाची एका अंगाने 3 गुणांचं हे सार आहे की जे सर्वत्र समानतेने भरलेलं आहे. म्हणजे सर्वव्यापकत्व आहे, जे सगळ्यांचं चित्त आकर्षण करून घेतं ते आहे आणि सगळ्यांच्या संकटांचा दुःखांचा मोहांचा जे हरण करून घेतं मुक्त करतो तो हरी. सर, वारीची जी पूर्वतयारी आहे आणि हे जे सगळं दिंड्यांचं नियोजन आहे, कारण एवढे लाखो वारकरी प्रत्येक वर्षी पंढरपुरापर्यंत जातात, तर हे दिंड्यांचं आणि वारीचं पूर्वनियोजन कसं केलं जातं? माझी अशी खरंच प्रामाणिक धारणा अशी आहे की हा एक व्यवस्थापन शास्त्रामधला अतिशय डोळसपणे आणि खूप सूक्ष्मपणे अभ्यास करण्याचा प्रांत आहे. कारण पहिली गोष्ट, हा सगळा सोहळा शतकानुशतक जो चालत आलेला आहे तो स्वयंस्फूर्तीने चालत आलेला आहे. बरोबर आहे. त्यामुळे याची जी तयारी आहे या पूर्वतयारीमध्ये माझ्या दृष्टीने 4 घटक अतिशय महत्वाचे आहेत. पहिला घटक म्हणजे सगळी देवस्थानं, कारण तिथून प्रस्थान आहे. त्याच्यानंतर या सोहळ्याचा जो प्राण आहे दिंडी. आता दिंडी सुद्धा बघा, दिंडी हा समूहवाचक शब्द आहे. बरोबर आहे. या दिंड्या गावोगावून आलेल्या आहेत, दरवर्षी नवीन निर्माण होतात. त्यामुळे दिंडी हे आपलं दुसरं महत्वाचा घटक आहे किंवा घटकावयव आहे. 3 प्रशासन हा एक अतिशय मोठा भाग आहे याच्यामध्ये. आणि 4था घटक म्हणजे समाज. आता मी जेव्हा समाज म्हणतोय त्याच्यामध्ये हा आता समजा आपण ज्ञानदेवांचा किंवा तुकोबारायांचा पालखी सोहळा घेतला, देहू किंवा आळंदीपासून पंढरीला पोहोचेपर्यंत जवळपास हा 17-18 दिवसाचा प्रवास आहे. आणि अगदी खरं सांगायचं तर
ही मोबाईल सिटी आहे. हम्म. म्हणजे 2.5-3 लाख लोकांचा समूह सकाळी सूर्योदय झाल्यानंतर चालायला सुरुवात करतो, संध्याकाळी दुसऱ्या मुक्कामाला पोचतो, रात्रभर तिथे राहतो, पुन्हा पुढे जातो. हम्म. हे म्हणजे फिरतं शहर आहे असं मी म्हणेन. हम्म. याच्यात कुठेही हे बघा, ट्रॅफिकमुळे वेळ लागणं हम्म. ही आज निर्माण झालेली परिस्थिती आहे. बरोबर. कारण सोहळ्याचा आकारमान वाढलाय, बरोबर. वाहनांची संख्या वाढली. हम्म. पण तो जर भाग आपण वळला तर देवस्थानच्या बाबतीमध्ये साधारणपणे या पालखी सोहळ्याची जी नियोजनाची सगळी प्रक्रिया आहे हम्म. ती किमान 3 महिने आधी सुरू होते. आणि याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा खरा एक वेगळा चर्चेचा विषय आहे, पण मी फक्त त्याचे 2-3 टप्पे सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे की हे सगळे म्हणजे आता त्या पालखीचा दर संध्याकाळी जो ज्या गावात मुक्काम असतो तिथे जिथे त्याला पालखी तळ आपण म्हणतो हम्म. त्या तळाची पाहणी हा यातला एक सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. हम्म. कारण आता शहरं वाढत आहेत, हम्म. गावठाणं पसरत आहेत, बरोबर. त्या ठिकठिकाणी जागा मोकळ्या कमी होत आहेत. हम्म. त्यामुळे पालखी जिथे उतरणार आहेत देव मुख्य त्या तळाची व्यवस्था, हम्म. तिथे आजूबाजूला काय परिस्थिती आहे, अप्रोच रोड कसा आहे, तिथे झाडं झुडपं आहेत का, हम्म. खालीवर जमीन आहे का, पाऊस आला तर खालची जी जमीन आहे तिचं सक्षमीकरण केलं गेलंय का, हे सगळं बघायला लागतं. त्यामुळे तळ पाहणी हा यातला एक महत्त्वाचा भाग आहे. 17-18 दिवस आपल्याला फक्त जाताना दिसतात, हम्म. तेवढेच दिवस येताना येताना असतात. असतात. म्हणजे बरोबर. देवस्थानच्या दृष्टीने हा संपूर्ण पालखी सोहळा हा 1 महिन्याचा आहे. हम्म. त्यामुळे या 1 महिन्याचं देवस्थानची सगळं मनुष्यबळ असतं. त्याच्यानंतर देवाच्या समोर दररोज तिथे जमा होणारी जी दक्षिणा असते तिचं मोजदाद, तिचे हिशोब ती बँकेमध्ये जमा करायची. त्याच्यानंतर एवढ्या लोकांचं त्यांचं जेवण खाण, हो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही अतिशय म्हणजे काय आपण म्हणतो अधोरेखित करण्यासारखी बाब आहे. जसे उपचार मंदिरामध्ये होतात हम्म. तसे तसेच. उपचार दररोज तंबूमध्ये होतात देवाच्या. हम्म. त्यामुळे देवाच्या पूजेच्या बारीक सारीक गोष्टी सकट हम्म. सगळं घ्यायचं, तंबू, त्याच्यानंतर सगळ्या प्रकारचं साहित्य, ही सगळी देवस्थानाची तयारी आहे. शासनाला हम्म. हा भाग आवर्जून नोंदवायला पाहिजे. वाहतूक, हा. पाणी पुरवठा, हम्म. आरोग्य सुविधा, हम्म. स्वच्छता, दिवाबत्ती, हम्म. संरक्षण, गर्दीचं व्यवस्थापन, हे सगळं शासन संस्था करते. बर. त्यामुळे म्हणजे वारी हा केवळ समाजाचा घटक नाही, त्याच्यात शासनाची फार मोठी भूमिका आहे. हम्म. त्यामुळे आता समजा जानदेवांचा सोहळा हा पुणे, सातारा, सोलापूर 3 जिल्ह्यातून जातो. या तिन्ही जिल्ह्याचं व्यवस्थापन त्याच्याकरता अहोरात्र राबत असतं. हम्म. दररोज संध्याकाळी त्या भागातले सगळे वरिष्ठ शासकीय अधिकारी हे पालखीच्या मुक्कामावर येऊन तिथे त्यांची मीटिंग होते. हम्म. दिवसभरात काय काय झालं, उद्या किती वाटचाल आहे. त्यामुळे शासन हा दुसरा घटक आहे. तिसरा घटक दिंडी, की एवढे आता एका दिंडीमध्ये सरासरीने किमान 500 लोक तर असतातच. बर. तर 500 लोकांना रोज घेऊन चालायचं आहे. हम्म. त्यांचा 2 वेळचा चहा, त्यांचं 2 वेळचं जेवण, त्यांच्या रात्रीचा निवारा, त्यांचं सामानाची वाहतूक, त्याच्यासाठी अन्नधान्य, त्याच्यासाठी संपूर्ण स्वयंपाकाची तयारी, ते तंबू ठोकायला भरून पुन्हा गाडीमध्ये भरायला कर्मचारी, हे अतिशय मोठं. जसं मी म्हटलं देवस्थानला तळ पाहणी करायला लागते तशी प्रत्येक दिंडीला तळ पाहणी करायला लागते. त्यामुळे दिंडीचं व्यवस्थापन हा एक अतिशय वेगळा प्रांत आहे. आणि चौथा म्हणजे समाज. कारण या सगळ्या मुक्कामाच्या गावांमध्ये एका रात्री करता 2.5 ते 3 लाख लोक राहायला येतात. त्यामुळे गावोगावची जी सगळी समाजसेवा करणारी प्रवृत्ती आहे, ज्या सकारात्मक ऊर्जेने भरलेल्या आहेत, त्याच्याकडे तरुण मंडळ आहेत, बरोबर. महिला मंडळ आहेत, बचत गट आहेत, हम्म. त्याच्यानंतर ज्याला आपण म्हणतो स्वयंसेवी संस्था आहेत. या सगळ्या स्वयंसेवी संस्था आलेल्या यात्रेकरूंचं राहणं, त्यांना लागणारा आरोग्य सुविधा, मुख्य म्हणजे त्यांचं जेवणखाण, पाणी पुरवठा, व्यवस्था, स्वच्छता, संरक्षण, आणि पुढे सोहळा मार्गस्थळीपर्यंत वाहतुकीचं नियोजन. त्यामुळे देवस्थान, प्रशासन, दिंडी आणि समाज या चौघांना अतिशय काटेकोर याच्यामध्ये वेळेचं व्यवस्थापन जे आहे. कारण सकाळी 6-6:30 वाटचाल सुरू होते, संध्याकाळी जवळपास 7-7:30 तरी वाजतात. मध्ये दर 3 किलोमीटर नंतर 4 किलोमीटर नंतर थोडा विसावा, दुपारचा नैवेद्य, दुपारचा विसावा आणि रात्रीचा मुक्काम, हे सगळं साधारणपणे माझा अनुभव असा आहे, एका तासाला 3.5 ते 4 किलोमीटर या गतीने सोहळा पुढे सरकत असतो. या सगळ्याचं नियोजन करणं याला फार मेहनत आहे.
आणि हे कसं होतं हा खरा वेगळ्या अभ्यासाचा स्वतंत्र विषय आहे. सर, वारीमधलं जे रिंगण असतं त्या रिंगणाचं महत्व काय आहे? रिंगणाचं महत्व ना एक दोन प्रकारे सांगता येईल. पहिली गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की याच्यात थोडा आमच्या वारकरी तत्वज्ञानाचा भाग आहे. म्हणजे मी तत्वज्ञान अशा अर्थाने म्हणतोय, हे बघा, हे एक अतिशय महत्वाचं भागवत धर्माचं वैशिष्ट्य आहे. भागवत धर्म आणि पर्यायाने आमचा वारकरी संप्रदाय हा संपूर्ण जगाकडे एक क्रीडा या दृष्टीने बघतो. म्हणजे तुकोबारांचा एक अभंग असा आहे, जीवा शिवाचे भातुके केले क्रीडाया कौतुके कैची येथे लोके हा आभासा अनित्य. फार असं म्हणतात संपूर्ण जग जे आहे हे जग म्हणजे त्या पांडुरंगाची लीला आहे, पांडुरंगाची क्रीडा आहे. म्हणजे ज्ञानदेवांनी फार त्याला सुंदर उपमा दिली. अमृतानुभवामध्ये ज्ञानदेव असं म्हणतात की समुद्राच्या लाटांवर लाटा येत असतात. एका परीने ती समुद्राची क्रीडा आहे की लाट पाण्यात निर्माण होते, पाण्यावर थांबते, पुन्हा पाण्यात विसर्जित होते. म्हणजे आकार घेणं, आकार धारण करणं आणि आकाराचा विलय करणं हा अखंड चालणारा खेळ आहे. तसं माणसाचं जगणं ही क्रीडा आहे, ही शिक्षा नाहीये. म्हणजे मी पूर्वजन्मी काहीतरी पाप केलं म्हणून मला जन्माला यंदा घातलाय असं भागवत धर्म मानत नाही. जगणं हा खेळ आहे, जगणं ही क्रीडा आहे. आणि म्हणून कुठल्याही खेळामध्ये जसं हारजीत ही ठेवलेली असते तसं सुख दुःख ठेवलेलं असतं. ही भूमिका आहे. त्या भूमिकेचं वारीमधलं दर्शन म्हणजे रिंगण आहे. कारण आता तुम्ही सगळीकडे सध्या आता वारीचा प्रवास चालू आहे. आता म्हणजे आणखी 2 दिवसांनी वारी आता पंढरपूरला पोहोचेल. ही जी आपण जर रिंगणाची दृश्य बघितली तर त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की अतिशय मुक्तपणे तिथे म्हणजे घोड्यांचं रिंगण होतं, अश्व पालखीला प्रदक्षिणा घालतात, पताकाधारी रिंगणामध्ये फिरतात, त्याच्यानंतर विणेकरी फेरी मारतात, डोक्यावर हंडा घेऊन महिला धावतात, त्याच्यानंतर वारकऱ्यांचे नाना पद्धतीने खेळ म्हणजे ज्याला आम्ही पाऊल धरणं म्हणतो ते होतात. आणि नंतर जर तुम्ही बघितलं तर त्या रिंगणाच्या मोकळ्या जागेमध्ये अतिशय मुक्तपणे स्त्रिया महिला खेळतात. त्याच्यामध्ये फुगडी आहे, बस फुगडी आहे, तो कोबडा आहे, गाठोड आहे, हे सगळे प्रकारचे आहे. हे काय आहे? हे त्या विश्वक्रीडेचं लघुरूप आहे, हे जीवनाचं दर्शन आहे. त्यामुळे रिंगणाचा जो भाग आहे त्याचा तत्वज्ञानात्मक अर्थ हा आहे. आणि दुसरं असं आहे की हा सारा निखळ आनंद आहे. म्हणजे आपण जेव्हा 17-18 दिवस चालतो तेव्हा काहीतरी एक थोडं त्याच्यामध्ये वैविध्य पाहिजे का नको. म्हणजे एका अर्थाने शीण घालवणं, पुन्हा तजेला मनाला प्राप्त करून देणं हा त्याचा दुसरा भाग आहे. पण मला व्यक्तिशः आणि तिसरं बघा, रिंगण हे जे आहे ना हे वर्तुळ आहे. बरोबर. आणि आपल्याला बघा वर्तुळाचा आरंभ कुठे आहे आणि अंत कुठे आहे आपल्याला कळत नाही. तसं रिंगण कशाचं प्रतीक आहे? रिंगण हे अखंड चालणाऱ्या जीवनाचं प्रतीक आहे. म्हणजे आपल्याला वाटतं की आम्ही जन्माला आलो ना आपण मेलो, पण संपूर्ण ज्याला आम्ही कालचक्र म्हणतो ते अखंडपणे फिरत असतं. त्यामुळे या तिन्हीचं दर्शन म्हणजे रिंगण आहे. सर, हा जो महाराष्ट्र धर्म आहे म्हणजे आपण महाराष्ट्र धर्म असं म्हणतो, तर हा धर्म टिकवण्यामध्ये वारीची काय भूमिका आहे? अतिशय मोठी भूमिका आहे. काय झालंय आता म्हणजे पुन्हा मी आता थोडा इतिहासाचा तुम्हाला भाग सांगतो. 19व्या शतकामध्ये महाराष्ट्रामध्ये जे प्रबोधन झालं, प्रबोधन पर्व आपण म्हणतो की ज्याची सुरुवात ज्योतिबांपासून खऱ्या अर्थाने होते. या परंपरेमधले जे 2 अतिशय मोठे समाज पुरुष महाराष्ट्रामध्ये जे आहेत, एक म्हणजे डॉक्टर रामचंद्र गोपाळ भांडारकर आणि दुसरे महादेव गोविंद रानडे. या दोघांनी याच पुण्यामध्ये आपल्या बुधवारात जो प्रार्थना समाज स्थापन केला 1869 साली, त्या प्रार्थना समाजाचं पर्यायाने रानड्यांचं ची धारणा अशी आहे की महाराष्ट्र धर्म म्हणजे भागवत धर्म. आता आपण यापूर्वी जी भागवत धर्माची गाभा सूत्र बघितली की प्रयत्न आणि ताटस्थ्य, व्यक्ती आणि समाज, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट भागवत धर्माने जी भक्ती शिकवलेली आहे त्या भक्तीला नीतीचा अस्तर आहे. मी तुम्हाला ज्ञानदेवांची ओवी सांगतो. ज्ञानदेवांची एक ओवी अशी आहे, जया भक्तीची येतुली प्राप्ती किंवा येतुली प्रीती ते कैवल्या ते परवते सरमणती जयांचे लीला माझी नीती जी आली दिसे. म्हणजे असं म्हणतात ज्याला भागवत धर्माने शिकवलेल्या भक्तीचं मर्म कळलं त्याला
त्या भक्तीपुढे मोक्षाची सुद्धा मातब्बरी वाटत नाही. त्याच्यापुढे मोक्ष हात जरी जोडून उभा राहिला तरी तो म्हणतो बाबा तू जरा थांब, आता मला तुझी गरज नाहीये. पुढची ओळी महत्वाची आहे, जयांचे लीला माझी नीती जियाली दिसे. म्हणजे ज्याला भागवत धर्म कळला, ज्याला भागवत धर्माने शिकवलेल्या भक्तीचं वर्म कळलं, त्याच्या साध्या सुध्या कृती म्हणजे ज्याला आपण स्पॉन्टेनियस ऍक्शन्स म्हणतो, त्या स्पॉन्टेनियस ऍक्शन्स मधून सुद्धा मूर्तिमंत नीतीचं दर्शन होतं. त्यामुळे मानवी जीवन हे समधात संतुलित असलं पाहिजे. व्यक्तीने स्वतःच्या प्रगतीचा विचार करत असताना समाजाच्या हिताचा विचार केला पाहिजे. तिसरी महत्वाची गोष्ट, सामूहिक भावनेने आम्ही जगलं पाहिजे. आणि चौथी महत्वाची गोष्ट, आमचं जीवन नीतिमान पाहिजे. म्हणजे मानवी जीवन बघा, मानवी जीवन श्रीमंत आहे का गरीब आहे हा त्या मनाने गौण भाग आहे. आम्ही जे जीवन जगतो ते किती संपन्न आहे, त्याला नीतीचं अधिष्ठान आहे का, ही दृष्टी आणि त्याच्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींची उपासना हे भागवत धर्माने शिकवलेलं आहे. त्यामुळे भागवत धर्म आणि महाराष्ट्र धर्म. आता आणखी एक बद्दल वैशिष्ट्य सांगतो, याच सुधारकांची जी मोठी मालिका आहे त्याच्यामध्ये एक अतिशय मोठं नाव, तेही प्रार्थना समाजाचे अनुयायी होते, विठ्ठल रामजी शिंदे, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी महाराष्ट्र धर्म या संकल्पनेची व्याख्या अशी केलेली आहे की जो धर्म म्हणजे पुन्हा इथे हिंदू मुस्लिम ख्रिश्चन हे धर्म नाही, धर्म म्हणजे जीवन राहती. जी जीवन राहती स्वतःच्या स्वार्था पलीकडे बघायला शिकवते तो महाराष्ट्र धर्म आहे. त्यामुळे महाराष्ट्र धर्म म्हणजेच भागवत धर्म. आणि हे टिळकांनी सुद्धा म्हटलेलं आहे. म्हणजे गीता हा जर आमचा मूळ धर्म असेल तर टिळकांनी गीता रस्त्यामध्ये असं स्पष्ट म्हटलेलं आहे की गीता धर्म म्हणजे भागवत धर्म. आणि तो धागा पुढे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आणि रामकृष्ण गोपाळ भांडारकर, क्षमा करा मी मगाशी रामचंद्र म्हटलं, रामकृष्ण गोपाळ भांडारकर हे व्याख्या अशी करतात की महाराष्ट्र धर्म म्हणजेच भागवत धर्म. त्यामुळे आज आमचं मराठी जीवन जे आहे 21व्या शतकातलं, याची पायाभरणी कोणी केलेली आहे तर याची पायाभरणी आपण जर अगदी व्यासांपर्यंत गेलो तर महाभारतामध्ये भागवत धर्माची व्याख्या, त्याचं वारकरी संप्रदायाने जीवनामध्ये जगून दाखवलेलं तत्वज्ञान आणि 19व्या शतकापासून समाज सुधारकांनी इथे जे सुधारणाचं जे पर्व झालं त्यांनी त्याला प्राप्त करून दिलेला वेगळा आयाम, हे यातनं आजचं मराठी मन आमचं घडलेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्र धर्म म्हणजे रानडे आणि भांडारकर यांच्या प्रतिपादनानुसार भागवत धर्म. सर, वारीला गंगेची उपमा दिली जाते. म्हणजे जशी ती गंगा अविरतपणे वाहतीये तशीच आपली वारी सुद्धा आहे आणि तशीच आपली संस्कृती सुद्धा आहे, जी नित्य नूतन आहे, सनातन संस्कृती आपण ज्याला म्हणतो. तर मग आपली संस्कृती आणि वारी यांचा काय संबंध आहे? मी तर असं म्हणेन वारी हे आमच्या संस्कृतीचं दर्शन आहे. कारण हे बघा, सनातन हा जो शब्द आहे ना, हा अलीकडच्या काळात त्याला वेगळा अर्थ प्राप्त झालाय. सनातनला साधा म्हणजे तुम्ही शब्दकोश तपासा, सनातनला साधा मूलभूत त्याचा अर्थ आहे जे अतिशय प्राचीन आहे. ते सनातनचा तेवढाच अर्थ आहे की जे प्रदीर्घ काळ टिकलंय, काळाच्या सगळ्या प्रवाहावरती तरंगून जे आलेलं आहे, ज्याला आपण अक्षुण्य म्हणतो, ते म्हणजे सनातन आहे. बरोबर आहे. वारी ही त्या अर्थाने सनातन आहे. म्हणजे मी म्हणून नाथांचं मी आपल्याला सुरुवातीला जे हे दिलं की सावध होऊनी भजनी लागा देव करा कैवारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, ही अखंड चालू असणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे ही जी बघा, पुन्हा आपण म्हणजे हा मुद्दा थोडा मी पुन्हा अधोरेखित करतो. वारी हे काय आहे? वारी हे गतिमान भक्तीचं, नदी अखंड वाहते, गंगा जशी अविरत वाहतीये तशा संस्कृती हा सुद्धा अखंड वाहणारा प्रवाह आहे. काय झालंय, आपण जेव्हा परंपरा म्हणतो ना तेव्हा परंपरा या संदर्भामध्ये काही वेळा आपली गफलत अशी होते की परंपरा म्हणजे काहीतरी संचित आहे, काहीतरी साठलेलं आहे, असं नाहीये. परंपरा एक डबकं कधीच नसतं. परंपरा हा प्रवाह वाहत असतो. म्हणजे नदीची जर उपमा द्यायची तर नदीला दोन काठ असतात, काठ बदलत नाही. तसे परंपरेचे जे मूलभूत आधारभूत जी मूल्य संचित असतं ते बदलत नाही, प्रवाहाचं स्वरूप बदलत असतं. त्यामुळे संस्कृती वारी या दोन्हीमध्ये ही समानता आहे की दोन्ही गतिमान आहे.
दोन्ही वाहत्या जीवनाचं प्रतिबिंब आहे. आणि जीवन जर वाहत असेल तरच ते शुद्ध राहतं, पाण्याचा प्रवाहात असतं. तसं संस्कृती ही, म्हणजे मी एक फक्त उदाहरण देतो. ज्ञानदेवांची एक फार गोड ओवी आहे. ज्ञानदेव असं म्हणतात, घेऊनी जळाचे लोट आलिया नदी नदाचे संघाट करी वाढ पोट समुद्र जीव. म्हणजे समुद्राला हजार तऱ्हेचे प्रवाह येऊन मिळतात. सगळे काही शुद्ध नसतात, काही अशुद्ध असतात, मलिन असतात, गढूळ असतात. पण समुद्र कुणालाही नाकारत नाही, उलट तो त्यांना सामावून घेतो. संस्कृती ही तशी आहे की भले बोले प्रवाह ती पचवते आणि तिला शुभ रूप प्राप्त करते. तशी आमची वारी आहे. चोखोबांचा जो अभंग आहे, खटनट यावे शुद्ध होऊन जावे दवंडी पिती व्हावे चोखा मेळा, तसं भलतिया भावे शरण जाता भेटी. त्या वारीमध्ये कुठल्याही भावनेने जरी शरण आपण सहभागी झालो तरी समुद्र जसा सर्व व्यापक आहे तशी ती सर्व संग्राहक आहे. ती त्याचं मालिन्य घालवते आणि त्याला पावित्र्य प्रदान करते. आपण जर का या वारीचं वेळापत्रक बघितलं तर पुण्यात 2 दिवस आणि ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवडला सुद्धा 2 दिवस मुक्कामाला असते. तर यामागे काही आर्थिक दृष्टी कारण आहे का? मी जाऊ का याच्यात एक आपण पहिली गोष्ट लक्षात ठेवूया. हा संपूर्ण सोहळ्याचा जो प्रवास आहे हा तिथीवरती बांधलेला आहे. अच्छा. म्हणजे प्रत्येक वर्षी ज्येष्ठ वद्य सप्तमीला तुकोबांच्या पालखीचं प्रस्थान होणारच. ज्येष्ठ वद्य अष्टमीला ज्ञानदेवांच्या पालखीचं मुक्काम आळंदीतनं प्रस्थान होणार. ज्येष्ठ वद्य नवमीला पुण्यात येणार. ज्येष्ठ वद्य एकादशीला ती पुढे जाणार. कारण ज्येष्ठ वद्य सप्तमी किंवा ज्येष्ठ वद्य अष्टमी ते आषाढ शुद्ध नवमी दशमी या दिवशी पंढरपुरामध्ये पालखी सोहळा पोचणार. यामधल्या तिथी ज्या आहेत त्या तिथीनुसार मुक्काम आहे. त्यामुळे एखाद्या वेळी तिथीची वृद्धी असेल तर मुक्काम वाढतो. म्हणजे आमचा आता जसं तुम्ही सासवड म्हणला, लोणंदला कधी कधी 2 दिवस किंवा 1.5 दिवस मुक्काम असतो. कारण जर तिथी वाढली असेल तर लोणंदचा मुक्काम वाढतो. तिथीचा लय झाला तर एक मुक्काम कमी होतो. त्यामुळे याचं जे वेळापत्रक आहे ते संपूर्ण आपल्या मराठी दिनदर्शिकेमधली जी तिथी आहे त्या तिथीनुसार बसलेलं आहे. वारीच्या काळामध्ये आर्थिक उलाढाल होते का? म्हणजे होते हे खरंय, पण वाढीला लागते का? अगदी खरं सांगायचं ना तर हा सुद्धा एक अतिशय व्यवस्थित अभ्यास करण्याचा वेगळा प्रांत आहे. कारण मगाशी आपण ज्या 4 घटकांचा उल्लेख केला की हा संपूर्ण सोहळा आहे. या सोहळ्यामध्ये देवस्थान, शासन संस्था, समाज आणि प्रामुख्याने दिंडी या 4ही घटकांच्या माध्यमातून जे अर्थचक्र गतिमान बनतं. म्हणजे उदाहरणार्थ अगदी आपण 2-2 प्रत्येकाची उदाहरणं बघू. प्रशासन सगळीकडे पाणी पुरवठ्याची व्यवस्था करणं, दिवाबत्ती, गावोगावच्या ज्या सुविधा आहेत त्यांचं सक्षमीकरण करणं, आता मोबाईल टॉयलेट सारखी आमची सुविधा आहे त्या घेणं, तंबू निवासाची व्यवस्था, रस्त्यांची दुरुस्ती, काही ठिकाणी रस्त्यांची नवी निर्मिती, या सगळ्याला धरून शासकीय गुंतवणुकीचा एक प्रवाह गतिमान बनतो. मी म्हटल्याप्रमाणे देवस्थान हे संपूर्ण 1 महिन्याचं नियोजन करतं. त्याच्यानंतर देवस्थान देवासमोर जी दक्षिणा निर्माण होते तो देवस्थानांच्या उत्पन्नाचा मोठा स्रोत आहे. त्याच्यानंतर समाज मी म्हटल्याप्रमाणे की ठिकठिकाणच्या दातृत्व शक्तीला आवाहन करत वारकऱ्यांच्या राहण्याची, आरोग्याची, तपासणीची, आरोग्य शिबिराची, जेवणाची, ही सगळी जी सुविधा आहे याच्याकरता खूप मोठ्या प्रमाणावरती अर्थशक्ती गतिमान करणं. आणि तुम्ही जर बघितलं तर आपण म्हटल्याप्रमाणे बोलताना वारी ही मोबाईल सिटी आहे. तसं संपूर्ण सोहळ्यामध्ये जवळपास बाजार सतत समांतर चाललेला असतो. म्हणजे वारीच्या मुक्कामावरची आमची जी गावं आहेत त्या गावांमध्ये वारीचा किंवा सोहळ्याचा मुक्काम ही तिथली 1 दिवसाची आनंद सोहळा आहे. त्यामुळे जसं म्हणजे खेळणी, त्याच्यानंतर अनेक प्रकारच्या विक्रीच्या वस्तू, दिंड्यांना लागणाऱ्या सामानाची मोठ्या प्रमाणावरती खरेदी होते. त्यामुळे साधा आपण हिशोब करूया. एक अगदी आपण ज्याला आपण बॅक ऑफ द एनव्हलप कॅल्क्युलेशन म्हणतो. समजा ज्ञानदेवांच्या पालखीमध्ये आपण असं धरू की 2.5 लाख लोक आहेत. आता आपण असं गृहीत धरू की एक माणूस दिवसात एकदा तरी चहा पिल का नाही, आणि समजा आपण धरू की चहाचा कप 10 रुपयाला आहे, तर 2.5 लाख लोकांनी प्रत्येकी 10 रुपये खर्च करणं म्हणजे किती झाले? 25 लाख झाले. बरोबर आहे. हे फक्त उदाहरण घेतलंय आपण.
त्यामुळे दिंड्यांच्या माध्यमातून होणारी आर्थिक उलाढाल, शासनाच्या खर्चाच्या माध्यमातून पायाभूत सेवा सुविधांसाठी केली जाणारी गुंतवणूक, ठिकठिकाणचं दातृत्व जे स्वयंस्फूर्तीने वारकऱ्यांसाठी सुविधा उपलब्ध करतात ती, आणि देवस्थानांच्या माध्यमातून होणारं संपूर्ण अर्थचक्राचं परिवर्तन, या सगळ्याचा कोणीही आत्तापर्यंत व्यवस्थित अभ्यास केलेला नाही. त्यामुळे मला फार असं वाटतं की अर्थशास्त्राचे विद्यार्थी, फायनान्सचे विद्यार्थी किंवा व्यवस्थापन शास्त्राचे विद्यार्थी आपल्याला जर याचं नीट एक अगदी साधा म्हणजे फार खोलामध्ये न जाता, कारण आता प्रत्येक दिंडीचं मी उदाहरण देतो. प्रत्येक दिंडीमध्ये तो वारकरी जेव्हा दिंडीचा घटक म्हणून चालायला लागतो तेव्हा तो त्याच्या 10-15 दिवसाच्या खर्चासाठी काहीतरी कॉन्ट्रीब्युशन देतो. त्याला आमच्या पारिभाषिक संज्ञेमध्ये भिशी म्हणतो आम्ही. आता समजा 1000 रुपये जर एका व्यक्तीची भिशी असेल आणि दिंडीमध्ये 500 लोक असतील तर 5 लाख रुपये इथेच जातात. अशा 400 दिंड्या ज्ञानदेवांच्या. त्यामुळे ह्या अर्थ म्हणजे वारीच्या माध्यमातून जे सगळं अर्थकारण किंवा अर्थचक्र गतिमान बनतं त्याचा व्यवस्थित अभ्यास करणं, आणि त्या निमित्ताने एकूण स्थानिक परिसरातल्या म्हणजे मी आता तुम्ही कल्पना करा, महाराष्ट्राच्या सगळ्या भूभागातनं जवळपास 150 पालख्या जर पंढरपूरला येत असतील तर खुद्द पंढरपूरमध्ये, आणि ही आता आमच्या मुक्ताबाईंची पालखी जळगावहून येते, ती 1 महिना वाटचाल करते, 5 जिल्ह्यांमधनं येते. ठिकठिकाणच्या अर्थचक्राला किती गतिमानता मिळते, म्हणजे ज्याला आम्ही मल्टिप्लायर म्हणतो, तो किती प्रचंड मोठा आहे याचं अजून तरी कुणी व्यवस्थित मोजमाप केलेलं नाही. पण वारीच्या काळामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावरती अर्थचक्राला गती मिळते हे निसंशय. सर, वारी आणि शेतीची कामं यांचा मेळ कसा घातला जातो? कारण वारकऱ्यांमध्ये येणारे बऱ्यापैकी लोक ही शेतकरी असतात, मग त्या शेतीच्या कामांचा मेळ कसा? हे बघा ना, काय आहे, आपल्याकडचं जे संपूर्ण मान्सूनचं वेळापत्रक आहे, आपण असं म्हणतो की 7 जूनला मृग नक्षत्र लागतात. आता पर्यावरणीय बदलांच्यामुळे पावसाचं चक्र बदलत आहे हे आपण घटकावर बाजूला ठेवूया. ही साधारणपणे 10व्या-11व्या शतकापासून जी आपली वारी सुरू झालेली आहे हिचा तुम्ही कालावधी बघा. म्हणजे पाऊस वेळेवरती आल्यानंतर पेरणी होऊन मधला जो कालावधी आहे, म्हणजे पेरणी झालेली आहे पण उगवण व्हायची आहे, हा जो कालावधी आहे एवढ्यात वारी आहे. म्हणजे आमचं निसर्गाचं जे चक्र आहे, आमच्या शेतकरी जीवन राहतीचं जे वेळापत्रक आहे त्याला कुठेही वारीच्या वेळापत्रकाचा छेद नाही आहे. उलट मी असं म्हणेन की अगदी म्हणजे खरीपाच्या पिकाची तयारी करण्यापासून पेरणीपर्यंत जो अखंड शेतीच्या कामाचा जो धबडगा आहे त्यातनं शेतकरी जरा रिकामा होतो, त्याला उसंत मिळते, आणि मग मी असं म्हणेन की परत आल्यानंतर जी पुढची कामं आहेत किंवा पुढचं वर्ष आहे तेवढ्या वर्षाकरता तो एका प्रकारे पंढरपूरला जाऊन वारीतनं त्याची बॅटरी चार्ज करून येतो. त्यामुळे वारीचं वेळापत्रक, निसर्गाचं वेळापत्रक आणि शेतीच्या कामाचं वेळापत्रक हा अतिशय सुविहित संतुलन आहे. त्यामुळे कुठेही कशालाही छेद बसत नाही. वारी समतेकडून समरसतेकडे या विधानाला तुम्ही कसं स्पष्ट करा? या विधानाचं माझं आकलन असं आहे, हे बघा, इथे आपण थोडं जरा पुन्हा तत्वज्ञानाकडे जाऊया. ज्ञानदेवांचं म्हणजे आमचं वारकरी तत्वज्ञान असं म्हणतं की ज्ञानदेवांचा एक अभंग आहे, अनंत रूपे अनंत वेशे देखील आम्या त्यासी, बाप रखुमा देवी बरू खुण बाणली कैसी. म्हणजे विटेवरती आमचा जो श्री विठ्ठल आहे तोच चैतन्य रूपाने सगळ्या चराचरामध्ये व्यापक आहे. त्यामुळे वारी कशा करता करायची, तर चराचरामध्ये व्यापून असलेलं जे चैतन्य आहे त्याच्याशी समरस होण्यासाठी वारी आहे. आणि मग जर आमची ही खूणगाठ पक्की असेल की आम्ही त्या अर्थाने वारकरी असू की सगळ्या विश्वामध्ये एकच चैतन्य आहे, त्याच्याशी आम्ही समरूप झालो म्हटल्यानंतर मग जो खरा वारकरी आहे त्याला मग कुठेही जगामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद हा अनुभवाला येता कामा नये. त्यामुळे जात पात धर्म भाषा वर्ण लिंग प्रांत या सगळ्याच्या ज्या आपण म्हणतो भेद आहे त्याच्यावर जे एक विश्वात्मक अस्तित्व आहे त्याच्याशी समरस होणं, ती व्यापकता आपल्या जीवनाला प्राप्त करणं, तितकी आपली दृष्टी विशाल करणं, हा सामरस्याचा जो अर्थ आहे अभिप्रेत वारीचं अंतिम उद्दिष्ट ते. आज तुम्ही इथे आलात, आमच्याशी एवढ्या गप्पा मारल्यात, आम्हाला एवढं ज्ञान दिलं, त्यासाठी
त्यासाठी आबासाहेब गरवारे कॉलेजकडनं आणि आमच्या पत्रकारिता आणि जनसंज्ञापन विभागाकडनं तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. मी तुमचे आभार करता मानतो, कारण मी इतके दिवस हे बोललो नाही, पण मी सुद्धा आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आहे. त्यामुळे याच विद्यालयाच्या या आपल्या उपक्रमामध्ये मला सहभागी होता आलं, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो. ही इतकी सुंदर आपल्याला सुविधा ज्या श्री निमराज महाराज देवस्थानने आपल्याला उपलब्ध करून दिली, महाराजांच्या निकट आपला हा संवाद झाला, त्याहीबद्दल सर्वांना आपण धन्यवाद देऊया. आणि तुम्हाला तुमच्या सगळ्या तुमच्या पुढच्या कार्याबद्दल शुभेच्छा. रामकृष्ण हरी. खांदी पताका घेऊनी